तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली असून प्रत्येक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 2026 सालासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजेच SIR कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा उद्देश पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणं आणि अपात्र मतदारांच्या नावे वगळणं हा आहे. गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच BLO प्रत्येक घरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. प्रत्येक BLO किमान 3 वेळा घरी भेट देणार असल्याने नागरिकांनी योग्य आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं. मोहिमेनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. नागरिकांना नमुना क्रमांक 6, 7 आणि 8 द्वारे आपली मागणी किंवा हरकत नोंदवता येईल. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी होऊन 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर गणना प्रपत्र भरता येणार असून 2002 सालच्या SIR मधील नावेही ऑनलाईन शोधता येतील. गणना प्रपत्र भरताना जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक तसेच आई वडील किंवा पती पत्नीचे नाव देणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1950 किंवा 07 182 23 61 48 वर संपर्क साधता येईल. शेवटी प्रशासनाने दिलेला संदेश लक्षात ठेवा. आपले सहकार्य देशाचा अभिमान. एकही मतदार राहणार नाही वंचित. म्हणूनच आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्या आणि या विशेष पुनरीक्षण मोहिमेला नक्की सहकार्य करा. नमस्कार, मी मंदार पत्की, जिल्हाधिकारी गोंदिया. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या SIR म्हणजेच विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्या घरी आपले BLOs हे आपले गणनापत्रक भरून घेण्यासाठी येणार आहे. सदर प्रक्रिया ही आज म्हणजेच 1 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत सुरू होणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी गणनापत्रक भरताना त्यांचा जन्मतारीख, त्यांचा मोबाईल नंबर, मतदार ओळखपत्र क्रमांक तसेच त्यांच्या आई वडील किंवा पती आणि पत्नीचे नाव देणे त्यांना बंधनकारक आहे. तरी सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की आपण सदर गणनापत्रक भरून BLOला सहकार्य करावे आणि आपल्या मतदार यादीला सुशिक्षित आणि सुरक्षित बनवण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान द्यावे ही विनंती. सदर मतदान पत्रक आणि गणनापत्रक भरल्यानंतर यामधील काही आक्षेप आहेत तर त्या आक्षेपासाठी 5 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर जवळपास 7 ऑक्टोबर रोजी आपली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होती. त्यामुळे पुनश्च एकदा सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी BLOंना सदर माहिती देऊन सहकार्य करावे आणि आपले सहकार्य देशाचा अभिमान. एकही मतदार राहणार नाही वंचित या इलेक्शन कमिशनच्या मोटोला त्यांनी सहकार्य करावे एवढी विनंती. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.